आणि अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा आहे। ज्या सोमवारी अमावास्या येते त्या दिवशी सोमवती यात्रा भरते। आज सकाळी 11 वाजता पालखी करा स्नानासाठी नेली जाईल। अगदी सकाळपासूनच भाविकांनी जेजुरीमध्ये गर्दी केली आहे। याचा आढावा घेतलाय जयदीप भगत यांनी। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सगळ्यात मोठी जी आहे ती यात्रा भरते। सोमवती अमावस्येला ज्या दिवशी सोमवारी अमावस्या असते त्या दिवशी मोठी खंडोबाची यात्रा बसते आणि याच पालखीमध्ये थोड्या वेळात ही पालखी जी आहे ती करास्नानासाठी नेली जाईल। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाचे मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेशजी गुणे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कशा पद्धतीने आजचं नियोजन असणार आहे? आज मोठ्या प्रमाणात अमावस्या भरणार आहे, कारण आज पूर्ण दिवसभर अमावस्या आहे, पूर्ण सूर्याला लागून आहे, त्यामुळे याला भर सोमवती असं आमच्याकडे म्हणतात। त्यामुळे प्रचंड गर्दी आज आहे गडावर आणि अशीच गर्दी ही रात्रभर राहील आणि माझा अंदाज आहे की उद्या दुपारपर्यंत ही गर्दी राहील, कारण प्रचंड भाविकांची संख्या आहे। सोमवती अमावस्याचं महत्व काय? सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी अमावस्या आली की सोमवती अमावस्या म्हणतात। या दिवशी देव पालखीत बसून करा स्नानासाठी मंदिरातून निघतात आणि करेला सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थ खांदेकरी मानकरी असतील त्यांच्या उपस्थितीत खंडोबा देवाला आणि म्हाळसा बांधायला त्यांना स्थान घातले जाते आणि स्थान झाल्यानंतर पालखी मंदिर गावामध्ये येते। जानबाईचं मंदिर आहे, तिथे काही काळ दर्शनासाठी गावातील भाविक असतील सर्वांसाठी दर्शनासाठी गावामध्ये पालखी थांबत असते। साधारणतः किती मंदिर प्रशासनाच्या वतीने कशी जी आहे ती सेवा केली जाते भाविकांची? येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी मार्तंड देवस्थानतर्फे पाण्याची सोय केलेली आहे। त्याबरोबर करा नदीला जाईपर्यंत रस्त्याची अतिशय सुंदर अशी सोय केलेली आहे। येणाऱ्या भाविकांना अन्नदानची सोय या ठिकाणी मार्तंड देवस्थानतर्फे केली जाते। 11 वाजता बरोबर पालखी निघणार आहे। भाविकांची जी आहे ती मंदिर प्रशासनाची तयारी आहे ती संपूर्ण झाली। मोठ्या संख्येने भाविक जेजुरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन वैभव सह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।